नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात एकामागून एक असे धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक क्षणी कथा वेगळंच वळण घेते. कोर्टात देसाई वकील शर्वरी विरोधातील पुरावे मांडत म्हणतात की करण्यात आलेल्या डेमोमधून हे स्पष्ट झालं आहे की समोरची व्यक्ती बसलेली असतानाही शर्वरी विक्रांतवर झालेल्या हल्ल्यासारखाच घातक वार करू शकते. तिच्याकडे खुनाचा स्पष्ट हेतू होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खून करण्यासाठी वापरलेल्या हत्यारावर तिच्या बोटांचे ठसेही सापडले आहेत. त्यामुळे न्यायालयाने शर्वरीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ते करतात. मात्र न्यायाधीश निकाल पुढील तारखेला जाहीर केला जाईल असे सांगतात. ही घोषणा होता शर्वरीला प्रचंड धक्का बसतो. तिला चक्कर येते आणि ती कोर्टातच बेशुद्ध पडते. पोलीस तिला सावरतात आणि घरचे धावत तिच्याकडे येतात. शुद्धीवर आल्यानंतर शर्वरी रडत रडत जानकीला विनवणी करू लागते. मला वाचवा, मला वाचवा, मला जेलमध्ये जाऊ द्यायचं नाही. आतापर्यंत खंबीर दिसणारी शर्वरी पहिल्यांदाच पूर्णपणे कोसळलेली दिसते. तिला आता खात्री पटलेली असते की या प्रकरणातून तिची सुटका होणं जवळजवळ अशक्य आहे. याच वेळी सारंगचा सौमित्राला फोन येतो. तो घाबरलेल्या आवाजात सांगतो की आईची प्रकृती अचानक बिघडली आहे आणि तू लगेच घरी ये. सौमित्र तातडीने निघण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे तो अवंतिकालाही सांगतो की तू शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आता स्वतःला त्रास करू घेऊ नकोस. पण अवंतिका ठामपणे सांगते की पुरावे नसल्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये एवढाच तिचा प्रयत्न आहे. दरम्यान शर्वरीला जेलमध्ये नेलं जातं. डॉक्टर तपासणी करून सांगतात की कोर्टातील तणावामुळे तिचा रक्तदाब वाढला होता आणि त्यामुळेच ती बेशुद्ध पडली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. जानकी आणि अवंतिका तिची भेट घेतात, पण शर्वरी सतत रडत एकच गोष्ट सांगत असते की आता तिची सुटका होणार नाही. ती आयुष्यभर जेलमध्येच राहणार आहे. दोघी तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचंच ऐकायला तयार नसते. अचानक शर्वरीचा संयम पूर्णपणे सुटतो. ती बाहेर उभ्या असलेल्या महिला पोलिसाच्या कमरेतील पिस्तूल हिसकावून घेते आणि स्वतःच्या डोक्याला लावते. सर्वजण घाबरून जातात. अवंतिका आणि जानकी तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्या सांगतात की अजून निकाल लागलेला नाही आणि आशा सोडू नकोस. पण शर्वरी ठामपणे म्हणते की तिला आता जगायचंच नाही. तिच्या मते शिक्षा निश्चित आहे आणि त्या अपमानासह जगण्यापेक्षा मृत्यू स्वीकारलेला बरा. क्षणाचाही विलंब न करता एक महिला हवालदाराने मागून येत तिच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतली आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर शर्वरी अक्षरशः कोसळते. ती मोठमोठ्याने रडते, सांगते की तिची आई तिच्या निर्दोष सुटकेची वाट पाहत आहे, पण आता ते कधीच शक्य होणार नाही. जानकी तिला समजावते की स्वतःचा जीव घेणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नसतो. शेवटपर्यंत लढणं हाच खरा मार्ग असतो. मात्र याच क्षणी संपूर्ण कथेला हादरवून टाकणारा ट्विस्ट समोर येतो. शर्वरी रडत रडत कबूल करते की विक्रांतचा खून राहुलने नाही तर तिने स्वतःच्या हाताने केला आहे. तिचं हे ऐकून जानकी, अवंतिका, महिला पोलीस आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. शर्वरी पुढे सांगते की तिला आता वाचवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती खरोखर दोषी आहे. तिने चूक केली आहे आणि त्या अपराधाचं ओझं सहन न झाल्यामुळेच तिला आता जगायचंही नाही. तिच्या तोंडून पहिल्यांदाच इतका स्पष्टपणे गुन्ह्याची कबुली ऐकून सर्वजण हादरून जातात. तिच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप स्पष्ट दिसत असतो. काही वेळाने जानकी महिला पोलिसांची परवानगी घेते आणि शर्वरीशी एकांतात बोलते. ती तिला सांगते की आता काहीही लपवू नकोस आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही घडलं ते खरं खरं सांग. तेव्हा शर्वरी संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात करते. विक्रांत सोबतचे वाद कसे सुरू झाले, परिस्थिती कशी हाताबाहेर गेली आणि अखेर खून कसा झाला याची ती सविस्तर माहिती देते. तिचं संपूर्ण सत्य ऐकून जानकी आणि अवंतिकाला जबरदस्त धक्का बसतो. आतापर्यंत शर्वरी निर्दोष असल्याचा विश्वास ठेवणाऱ्या दोघींनाही आता वास्तव स्वीकारावं लागतं.